पहिल्याच पावसात नंदुरबारच्या रस्त्यांची दुरावस्था आहे. करण चौफुलीत 2 फूट खोल खड्ड्यांमुळे अपघात आहे. नंदुरबारच्या प्रशासनावर संताप व्यक्त आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी. महाराष्ट्र व मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. 225 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे 1 ते 1.5 फूट पर्यंत या महामार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठे जिकिरीने आपले वाहन काढावं लागत आहे. तर या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले, अनेकांचा जीव गेला. मात्र महामार्ग प्रशासनाकडून या महामार्गावर कडे दुर्लक्ष केले गेले आहे. तरी नागरिकांकडून या महामार्गाची दुरुस्तीची मागणी केली जात आहे. या महामार्गाची दुरुस्तीसाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न केले गेले. मात्र महामार्ग प्रशासनाकडून या महामार्गाची दुरुस्तीच झाली नाही. पावसाळ्यात या महामार्गाची दुरुस्ती कशी होईल असा काहीसा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तरीच हा महामार्ग लवकरात लवकर दुरुस्ती व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. गेल्या 3 वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये करण चौफुली या कडे म्हणजे प्रकाशा जाणाऱ्या रस्त्याला हे खड्डे बुजवण्याकडे याचं रस्त्यावर काहीच लक्ष नाहीये. लोकांच्या गाड्याच्या पाट्या तुटणे, लोकांचे अपघात होणे, इथं खाली मुलं महिला इथं रोजचे अपघात होतात, रोज खाली पडतात. पण याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष नेहमी होत असतं. जवळजवळ 3-4 वर्षापर्यंत खड्डे झालेले आहेत, पण प्रशासन याच्यावर अजिबात लक्ष देत नाहीये. आता कमीत कमी इथे भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहे, बरेच दुर्घटना इथे पण झाल्या, इथे पण झाल्या, पण कोणीही लक्ष द्यायला तयार होते. सामान्य नागरिक सुद्धा इथे काय करत नाही. प्रशासनाने कृपया इथे लवकरात लवकर याच्यावर काही तोडगा काढावा आणि हा रस्त्याची जी झालेली अवस्था आहे, दुरवस्था आहे, त्याच्यावर कृपया लवकर निर्णय घ्यावा. अजून कितीक लोक मारणार आहेत, कितीक जीव जाणार याच्यावर. कमीत कमी बरेच रस्ते खराब झालेले आहे. हा पूर्ण इथून ते तिथपर्यंत पूर्ण खड्डेमय झालेले आहे. पक्षाचा पाऊस पडला खड्डेही दिसत नाही. बरेच महिला हात पाय तुटून गेले बरेच लोकांचे. तर कृपया याच्यावर आपण लक्ष द्यावे अशी विनंती आहे माझी प्रशासनाला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.